सुरक्षा कशामध्ये आहे? आपली रक्षा कशामुळे आहे? आपली सुरक्षा कोणाच्या द्वारे आहे? आपली रक्षा कोण करतो? आपली रक्षा कशाच्या आश्रयाने होणार? आपलं रक्षण काय केल्यामुळे होणार? काय सांग? सहा कारणं सांगितली जातात. कोणतेही कार्य सहा कारणाद्वारे होत असते. मग ती सहा कारणं दोन प्रकारची आहेत. बहिरंगामध्ये सहा कारणं आहेत आणि अंतरंगामध्ये सहा कारणं आहेत. सहा कारणं कोणती? तर कर्ता, कर्म, कर्म, संप्रदान, अपादान आणि अधिकार. ही सहा कारणं म्हटली जातात ज्याद्वारे क्रिया घडते. क्रिया होण्यासाठी कारणभूत असणाऱ्या कारणांना कारक म्हणतात. क्रिया झाली पाहिजे. रक्षणाची क्रिया, रक्षण, त्याच्या कारणावर आपल्याला विचार करायला पाहिजे. निश्चयाने रक्षणाचा कर्ता कोण आहे? व्यवहाराने आमच्या रक्षणाचा कर्ता कोण आहे? निश्चयाने मी कोणाचं रक्षण केलं पाहिजे? व्यवहाराने मी रक्षण कोणाचं केलं पाहिजे? रक्षक आणि रक्षा या दोनवर कर्ताचा निश्चयाने व्यवहाराने विचार केला. एक आहे माझी रक्षा कोण करतं? माझ्या रक्षणाचा कर्ता कोण? हा प्रलंब म्हणतो. माझी रक्षा कोण करतं? आणि दुसरं काय म्हणलं? निश्चयाने व्यवहाराने असं म्हणलं. निश्चयाने माझी रक्षा कोण करतं? माझ्या रक्षणाचा कर्ता कोण? आणि व्यवहाराने माझा रक्षक कोण आहे? असे दोन प्रश्न. दुसरा आहे मी कोणाची रक्षा करतो निश्चयाने? मी कोणाचा रक्षक आहे? आणि व्यवहाराने मी कोणाचा रक्षक आहे? असे दोन विषय घेऊन ठेवतो.
याचा जर मला निर्णय नसेल तर आमचं भक्षण होत राहतं. कारण जर आपल्याला हे माहिती नाही तर आम्ही त्यांना शरण न जाता मी कोणाला शरण जातो? ज्यांच्याद्वारे माझा घात होईल, नाश होईल, दुःख होईल, अशा विषयांना मी शरण जातो आहे. माहिती नाही ना, निर्णय नाही, तर मी कोणाला शरण जातो? आजपर्यंत माझा संसार का चालू आहे याचं उत्तर मिळणार आहे त्याच्यातनं. माझं 4 गतीमधलं परिभ्रमण, 4 गतीमध्ये मला जे दुःख भोगावं लागतंय त्याचं कारण मिळेल ना आपल्याला. कारण आपण शोधत नाही आणि कार्य तर आपल्याला पाहिजे. कारणाच्या अभावामध्ये कार्याचं कसं त्या ठिकाणी सिद्धी होणार आहे? कारण कालच आम्ही अष्टसहस्रमध्ये नियम काय वाचलाय? कारण हे कार्याचं उत्पादक असतं असं सांगितलेलं. कारण कार्याला उत्पन्न करत असतं. आणि मला कारणाचंच अज्ञान असेल तर माझ्या इष्ट कार्याची सिद्धी होणार कशी? विषय साधा आहे, पण त्याची कोणालाही चिंता नाही. त्याच्याबद्दल कोणाला विचार गंभीरतेने करायला पाहिजे असं वाटत नाही. केव्हा आपण गंभीर होणार, केव्हा आपण मोठे होणार? किती काळ झाला इथं संसारामध्ये फिरता फिरता काहीच कसं आपल्याला वाटत नाही अजून. मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे, माझं कर्तव्य काय आहे? पर्याय मूर्ता संपणार नाही तर कार्य सिद्ध होणार नाही. संसार शरीर भोगामध्ये असणारं एकत्व ममत्व जोपर्यंत राहणार तोपर्यंत इंद्र नरेंद्र जिनेंद्र कोणीही काहीही करू शकणार नाही. भयंकर कठीण अवस्था. पण वाटलं पाहिजे मी म्हणून काय होणार की कठीण भयंकर अवघड. मी जरी म्हटलं तर फरक काय पडेल? मला वाटलं पाहिजे, मला कळलं पाहिजे की माझी अवस्था काय, मी काय केलं पाहिजे, मला कोण शरण आहे. माझा कोण रक्षक आहे, माझा भक्षक कोण आहे? अंतर समजायला पाहिजे का नको? माझी रक्षा कर्म करतंय का धर्म करतंय? माझं कोण रक्षा करतंय? माझी विचारलं. व्यवहाराने तर आपल्याला लक्षात यावं, निश्चयाने ठीक आहे, आपल्याला ते निश्चयाचं उत्तर सगळ्याला माहिती आहे की निश्चयाने माझा रक्षक कोण आहे. रक्षक म्हणजे कर्ता कोण आहे कुणाला माहित नाही तर सांग. येऊन थोडी स्थिरता, उपयोगाची स्थिरता, एकाग्रता होण्यासाठी लवकर येऊन बसा, एखादं भजन म्हणा. बिघडतं काय? वक्ता उशिरा आलाय, लवकर आलाय, तो विषय गौण आहे आपल्यासाठी. आपल्याला त्या ठिकाणी लाभ करून घ्यायचा आहे तर आपण लवकर आलं, आपण थोड्या वेळ स्थिरतेने बसलं, बाकीचे विचार सुनील आपले नितीन बाई येते, प्रवचन ऐकत बसते. पण असं कधी होणारच नाही ना. काल पूजा चालली होती का नाही रक्षाबंधनची? तुम्ही उशिरा आलता का? मग तुम्ही काय केलं सांगा बरं आल्यावर? चालली पूजा, उशीर झालाय तर आता त्याच्यातच सहभागी झाला तर तुमची पूजा वेगळी चालू केली. मला धर्मच करायला नाही म्हणजे एक जाणवलं म्हणून आपलं पूजन करत बसले. आता चाललंय चांगलं शांत चित्ताने. मुनींचं स्वरूप काय सांगितलं जात होतं, ज्यांनी लक्ष दिलं असेल त्यांना मला तर आनंद आला.
काय असते मुनिराज, मुनीचं स्वरूप काय, त्यांना आपण आपल्या हृदयामध्ये स्थापन करायचं म्हणजे काय करायचं असतं, आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विशेषणांनी आपण मुनींची स्थापना. डोक्यावर पदर घ्या, पदर तुमची रक्षा करतो ही तुम्हाला कळानाच अजून. म्हणून म्हटलं आपल्याला अजून रक्षक कोण व्यवहाराने नीट कळाना. माझ्या शीलाचं रक्षण कोण, पदर करणार आहे का पदर खाली पडल्यावर होणार आहे माझ्या शीलाचं रक्षण, हे अजून बायकांना बुद्धीच नाही. त्यांना वाटतंय पदर खाली असला म्हणजे माझं रूप दिसतंय मग मी लय भारी. कुणाला रूप म्हातारे झालं तरी रूप दाखवायचं. अजून प्रश्न काय विचारला, निश्चयाने आपला रक्षक कोण आहे ह्याचं उत्तर कोणाला येत नाही असं मी म्हटलं होतं. कोण आहे निश्चयाने माझा रक्षक, सांगा बरोबर. काय त्या उत्तराला तर अर्थ आहे की आमचा आत्माच आमचा रक्षक आहे, या म्हणण्यात काय अर्थ राहील का गिरीश? किती मिळमिळीत झालाय माझा आत्मा माझा रक्षक आहे. 3 लोकांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, एक आपलाच आत्मा हे माहिती आहे सगळ्याला, आणि ते तुम्हाला उत्तर पण येते तोच आमचा रक्षक आहे. मग आपण त्याला शरण जातोय का, हा माझा प्रश्न आहे. सूर्याबाई मग काय ते माझा रक्षक आहे, म्हणजे मला तर भीती वाटते, मी म्हणून म्हणतो भय इथलं संपत नाही, निरंतर भीती आहे प्रत्येकाला, आहे का नाही? कोणाला भीती नाही? ज्याने शरीर धारण केलं त्या प्रत्येकाला भय आहे. शरीर भयाचं आयतन आहे. शरीर धारण केलेला कधी त्या ठिकाणी निशंक राहू शकत नाही. म्हणजे शरीरामध्ये मूर्छा मोह ममत्व असणारा जीव. शरीर तर मुनींना पण आहे, अरिहंतांना पण आहे, सम्यक पण असतं. पण अरिहंतांना भीती आहे का? मोहाचा क्षय आहे, त्यामुळे त्यांना भयाचं काही कारण राहिलं नाही. वस्तू स्वभाव जसंच्या तसं तर त्यांच्या ज्ञानात स्पष्ट आलाय. मी देह नाही हे पक्क जाणलंय. जाणले काय? परिणत आहेत तद्रूपाने. त्यामुळं शरीर आहे म्हणून भीती नाही आहे. भीती कशामुळे आहे? त्याच्यामध्ये मूर्छा मोह ममत्व, त्यामुळं भय असतं. म्हणून वर्णिजीने एक उदाहरण तिथे घेतलं ज्ञानार्णवमध्ये. की शत्रू आहे ना, शत्रू असतो ना. शत्रूमुळे क्रोध येतो का नाही येत सांगा आता? येतोय. तर वर्णिजी म्हणते शत्रू क्रोधाचं कारण नाही असं म्हणते. त्याला शत्रू मानलं म्हणून क्रोध येतोय असं त्याचं त्यांनी कारण सांगितलं. क्रोधाचं कारण शत्रू नुसता आहे म्हणून नव्हे. म्हणून तो राजा महाराजांजवळ बसलेला आहे, युद्धावर निघालेला. रस्त्यात महाराजांचं दर्शन झालं, महाराजांच्या पाया पडला, बसला. आणि मग पुढं काय झालं? युद्धावर निघाला होता म्हटल्यानंतर रस्त्यामध्ये त्याला काय झालं? तिथं बसल्या बसल्या आवाज यायला लागले त्या दुसऱ्या शत्रू राजाच्या सैन्याच्या येण्याची आवाज लांब येऊ लागली. मग आता ढिला ढाला बसला होता. मग मी हाक मारली की असं असते माणूस, असं होत. तसं तिथं ते राजा त्या शत्रूच्या सेनेचा आवाज ऐकून एकदम असं आली, शत्रू आला म्हणून मनामध्ये विचार सुरू झाला. जसं जसं तो ते जवळ येत आहे त्याचा हात तलवारीवर, एकदम राग. शत्रू मग शत्रू जवळ यायला लागलाय आणि मला त्याचा संहार करायचा आहे, नाश करायचा आहे. महाराजांजवळ बसलाय आणि लक्ष कुठं आहे? शत्रूंचा.
विचार चाललाय तिथे, येतोय शत्रू आणि मला त्यांचा नाश करायचा. राग मनामध्ये, एकदम क्रोध, चेहऱ्यावर क्रोध. महाराजांनी बघितलं त्याच्याकडे. महाराज म्हटले, करतोय काय असा तू? चांगला बसला होता असं असं एकदम काय बाहेर तर काय, महाराजांना तर काय प्रॉब्लेम नव्हता, हे असं काय करायला लागलाय? असं होतं. जसं बायकांना स्वयंपाक करायचा असला आणि शास्त्राला बसली असती आणि मग उशीर जायला लागला तर काय होतं? मग बायका काय होते? किंवा तुम्हाला दुकानात जायचं असतं, जसं जसं उशीर होतं तसं होत काय जातं? मग अस्वस्थ. जरी ते शास्त्राला बसलाय, महाराजांजवळ बसला म्हणून काय फरक पडत नाही, मंदिरात बसला म्हणून काय फरक पडत नाही. तुम्ही कुठं आहात, तुमचे विचार कुठे आहेत त्यावरून त्या ठिकाणी आम्हाला फरक पडत असतो. दिसताना भले इथं दिसते काय गिरीश, सूरज भले इथं होता आणि तुम्ही तिकडं होता. तुम्ही सुखी होता का सूरज सुखी होता? दोघं दुःखी. तुम्ही तिथं इंद्रिय विषय भोगाच्या आधीन दुःखी, हे दुकानातल्या गिरायकाला करता करता दुःखी. कारण हे आला नाही तिथे काय फक्त धर्मशास्त्र म्हणून गेला नाही असं होतं काय? जीवहिंसा होते नको, रात्री असं काय तिथं विषय भोगाचं नको म्हणून थांबला होता काय? हेतू काय? गिरायक आहे ना, दोस्ती नाही काय नाही. म्हणलं वर्तमानातली मित्रता सगळी स्वार्थाची झालेली, पैशा पुढं काय नाही. मित्र गेला तिकडं आणि सगळी बायको गेली तिकडं. गेलती ना, माझं कोण आहे, माझं कोण आहे काय नाही. म्हणून म्हटलं ना, अशा डोक्यात बसलेल्या लोकांना मी सांगायला बसलोय म्हणजे मला इतकं धन ज्यांच्या डोक्यात बसलेलं असेल, इतका संसार, इतके भोग, इतके शरीर ज्यांच्या मनामध्ये बसलेलं असेल, आणि त्यांच्यासाठी काय उपाय सांगा, काय सांगायचं? पराकोटीची आसक्ती म्हणावं लागते याला. जसा अक्षतला गेला काय, झोपलाय अजून त्यांचा मुलगा. पराकोटीची झोपीची आसक्ती. रोज सांगितलं म्हणून काय फरक पडला नाही, आणि त्यांना पण काय फरक पडला नाही. पाहुण्यांना त्याला फरक पडला का नाही ह्या त्याच्याजवळ, पण पाहुण्याला पण काय फरक पडत नाही. झोपतोय, झोपू द्या, असू द्या. मोह असल्यानंतर माणसाला थोडंसं होतं. म्हणणार कसं, मी लय रागवलो त्याला, मी बोलत नाही असं म्हटलं म्हणजे ते खरं आहे का खोटं आहे? रागावर त्याचा त्यांचा राग तो. परत जेवायला बसल्यावर हे त्याला भेंडी दे, अरे तिची रोटली संपली, अरे त्याला पाणी दे, त्याला चटणी दे, त्याला लोणचं दे. तेच पोरायला आहे ना. मोह असं काम करतो. मोह कसा काम करतो हे एक बघितलेलं दृश्य. भैया आहे ना, भैयाला सगळं भैयाचं काम वेगळं. असं मला तर अरिहंत सिद्ध म्हणा वाटतं. अरिहंत सिद्ध काय करायचं आपल्याला? असं आहे अरिहंत सिद्ध. मग सांगतोय काय? मग राजाला महाराजांसमोर बसला होता ना ते राजा. महाराज बघायला लागले त्याच्याकडे, काही असं का करायला लागलाय असं वाटणार का नाही? तिथं जर बसल्या बसल्या तुम्ही चिडायला लागला, जसं मी चिडायला लागलो, तर तुम्ही म्हणताल का नाही काय काय करायला लागले जितूबाई असं आहे ना? असं करतात का? त्यांनी असं करावं का? आम्ही केलं तर चालतंय गिरीश, ही तुमची मान्यता. प्रत्येकाने आपल्या आपल्या सवडी शास्त्र आहे ना. आम्ही मोबाईल बघितलं तर चालतं असं प्रीती त्यांचं शास्त्र आहे ना. आता सांगतील त्या ह्याच्यामध्ये त्यांनी नाटक रचलेलं असेल, तिथं अगदी मस्तपैकी सांगतील मोबाईल कसा वाईट आहे, पण आमचं मोबाईल वापरणं वाईट नाही आहे ना. हमारे पाव है ना, आणि तुम्हारे पाव पाव आणि हमारे पाव चरण है ना. दुसऱ्याचं ते मराठीतलं हे म्हणणं आहे. दोन म्हणी आहेत आपलं. हिंदी मधली म्हण आहे तुम्हारे पाव पाव आणि हमारे पाव चरण. फरक कळतो का ना? चरण आणि पाव शब्दात सुद्धा फरक आहे. आणि दुसऱ्याचं कार्ट आणि आपला तो कोण? बाळ्या. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते का. अशा सिस्टीमनं चालली चर्चा. कशासाठी सांगतोय? शत्रू. त्या राजाला त्याचं बघून महाराजांना वाटलं असा का करायला लागलाय?
राग राग यायला लागला त्या राजाला. आणि महाराज समोर बसलेत. महाराज म्हटले असा का करतोय है ना. ते राजा काय म्हटला, महाराज म्हटला आता माझी शत्रू यायला लागलाय, म्हटलं आता मला काय राग येतो. शांती शांती काय नाही, शांती बिंती काय नाही. हा शांती त्यावेळेस काय नाही, काय धर्म नाही, काय नाही, काय नसतं त्यावेळेस. म्हणजे आतमध्ये आपली संसाराची अटॅचमेंट. मला ती काल आपण परवा गोष्ट वाचली होती का नाही त्या राजाची. ते फकीर 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 को कुछ फर्क नाही पडता है. मला आता अक्षतला बोलायला काय फरक पडणार आहे का, पण पाहुण्याने तसं त्या फकीरासारखं म्हणून दाखवावं आहे ना. पाहुणे शक्य आहे का ते. राजाला पुढे जाता आलं नाही म्हटलं ना, कारण शेवटचं वाक्य जे थोडंसं चिंतनीय होतं. सुरेंद्र काका सांगा कोणतं वाक्य होतं. नुसतं तुम्ही तशा अनुसार त्या दिवशी काल 2 दिवस परिस्थिती अनुसार आम्ही चाललो का परिस्थितीला आम्ही चालवलं, ह्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी कुठंतरी विचार केला का. कारण परिस्थिती तर आहेत, कर्म आहे म्हणजे परिस्थिती असणार आहे. कर्माचं दुसरं नाव परिस्थिती आहे. जसं आपण बघितलं भारती म्हणजे परिस्थिती, असं आपण बघितलं होतं. म्हणजे पाहुण्याची परिस्थिती भारती असं आपण बघितलं होतं. शांतता शांतता वस्तू स्वभाव असा आहे. तर परिस्थिती ही राहणार आहे पाहुणे. आता फक्त आपल्यावर डिपेंड आहे. डिपेंड आपल्यावर असतं. त्या परिस्थितीवर आपला असणारा जो मोह आहे आणि त्या मोहामुळं ती परिस्थिती मला चालवत असते. आजपर्यंत किंवा अजूनही मला कोण चालवतंय. मी माझ्या आत्म्याच्या द्वारे धर्माच्या द्वारे चालतो का मी कर्माच्या द्वारे मला चालवलं जात आहे. कर्माला मी चालवतो का कर्म मला चालवतंय. शरीराला मी चालवतो का शरीर मला चालवतं. तर दुकानाला मी चालवतो का दुकान मला चालवतं. सूर्याबाहेर हा कळतंय का काय. कोणी कोणाला चालवलं. दुकानाने तुम्हाला चालवलं का तुम्ही दुकानाला चालवलंय. नाही तुझं नाही चाललं, सूरजचं चाललं. कोणी चालवलं. दुकान तुला चालव. आम्हाला नाही, तुला आम्हाला नाही दुकान, आम्हाला चालवतंय म्हणजे. मग त्या फकीरासारखा तुला आनंद कधी येईल का. नाही फकीर दुकानात बसला म्हणजे महालात बसला होता, अडचण त्याला फकीराला नव्हती. फकीर तिथं पण गेला आणि आनंदात राहिला, कारण त्याला माहित होतं हे माझं काय नाही आहे. तिथला सगळा भोग भोगत होता ते राजापेक्षा चांगला. हा पण आतमध्ये त्याला सगळं माहित होतं माझा काय संबंध नाही. असं होऊ शकलं असतं का नसतं होऊ शकलं. पण तसं झालं का. तसा मी विचार केला असता तर दुकानात बसला असं तरी अडचण नसती. कळतं आणि कळतं की बाबा नेमका मी कुठं आहे. बाकी कुणाला कळतं नाही कळतं असं नाही, पण मला तर कळतं की मी कुठं आहे. मला परिस्थिती चालवती का मी परिस्थितीला चालवतोय. आणि असं काय बाध्य नाही आहे आपल्याला परिस्थिती जबरदस्ती आपण बघतोय. हेच शास्त्र धर्म हेच शिकवतोय. जबरदस्ती कोणीही करत नाही तर बाहेर की तू माझ्यासारखंच वागलं पाहिजे, माझ्यासारखेच विचार केले पाहिजे. हे आपली ताकद ओळखली पाहिजे. असं तू सिंहाचा छावा असं आपल्याला सांगितलं जात आहे. तू काय मेंढऱ्यातलं एक मेंढरू नाही त्या सिंहाच्या आवाजानं घाबरायला. सिंहाचा छावा तो आणि त्या मेंढरामध्ये वाढले, पण तो आवाजच आपला इतका दबला त्या मेंढराच्या ह्याच्यात. आपल्याला आपला आवाजच बाहेर येईल. आपलाच आवाज आपल्याला ओळखता येईना की मी कोण आहे म्हणतो. काय इतका त्या बाहेरचा आहे ना. जसा डीजे लागल्यानंतर आवाज सगळा आपलाच ऐकू येत नाही आपल्याला. माहित आहे तुम्हाला. दुसऱ्याचा तर सोडा, आपण काय बोललो ते सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही असे डीजे. सांगते देव गुरु शास्त्र आम्हाला सांगायला लागले किंवा कसं राहा म्हणजे आनंदी राहशील. जीवन आनंदमय कसं राहील आमचं. परिस्थिती आणि
आपलं आपलं त्या ठिकाणी चर्या. त्यामध्ये विवेक ठेवायला पाहिजे का नको? जर वस्तू ज्याची लायकी नाही अशा गोष्टीच्या आधाराने मी चालतोय. जसं बायका कोणाच्या आश्रयाने चालतं, कोणाच्या ह्याच्यावर चालतं माहिती आहे तुम्ही नवऱ्याचं ऐकणार नाही पण मोलकरणीचं ऐकता, माहित आहे का? बरोबर आहे काय का चुकीचं आहे? कोणाचं ऐकावं लागतं? कीर्तीताई बाहेर ते असिस्टंट तुमचं काय बसलेले त्यांचं ऐकावं लागतं आपल्याला आता, कारण त्यांच्याशिवाय आपलं पान पण हालत नाही. कोण चालवतंय आपल्याला? कुठं तरी लाज वाटायला पाहिजे का नको? मी कोण? 3 लोकाचा नाथ, 3 लोकाचा राजा नावालाच. आणि चालवतोय कोण मला? अक्षर कोण चालवतंय? झोप तुला चालवते, झोप. आपल्या मर्जीनं पाहिजे ते सगळं. त्याच्या मर्जीवर चालणार तर कुठंही सुख मिळत नाही. व्यवहारात आत्ता पण सुख नाही. म्हणजे तू जरी त्या ठिकाणी उठवलं आणि झोपला तरी तुझ्या डोक्यात तुला झोपच येणार नाही. त्याच्यानंतर मला उठायचंय असं होतं का नाही? कारण मला सकाळी स्वाध्याय करायचा असतो आणि जरा 4ला समजा 10 मिनिटं कमी असले तरी असं म्हणायचं हाय अजून 10 मिनिटं आहेत. पण ते 10 मिनिट झोप लागत नाही. उगाच आपलं झोपायचं नाही, अजून 4 वाजतेत ना, उठू 10 मिनिटांनी उठू द्या. पण ते 10 मिनिटं झोप होतच नसते, कारण डोक्यात किडा, त्याला म्हणायचा किडा. चर्चा काय? चर्चा म्हणजे आपली योग्यता तर आपण तपासायला पाहिजे का नको? मी कोण आणि मग मी कसं चाललं पाहिजे, राहिलं पाहिजे? हत्तीसारखं, हत्तीच्या चाल. हत्ती आपली चाल सोडतो का? चालला हत्ती इथनं तर कुत्री असतात का नाही, भुंकतेत का नाही त्या पाठीमागं? मग हत्ती घाबरते का नाही? असं अरे कुत्र चालतंय काय म्हणून हत्ती घाबरतो का नाही? कुत्री लांब भुंकतील जवळ जातील, पण हत्ती आपल्या चालीनं चालतो. मग आपण हत्ती आहे का आपण कुत्रा आहे? प्रश्न एवढाच आहे. कोण आपण? कोण? सई हत्ती का कुत्र तरी जीव सांगते. आता मला कोमात जाईल मी. उत्तर काय चाललंय? प्रश्न काय? हत्ती आहे ना? हा बरोबर. मग आता आम्हाकडे जाते का? हत्ती आहे तर बघतो हत्ती आहे का कुत्रा आहे. लगेच आमच्याकडे सगळं डेमो असते. कोण चालवतंय मला? की नाही? म्हणून स्वतःची खरं तर स्वतःला ओळखलं पाहिजे असं माझं मत. म्हणजे आपली योग्यता, आपण सिद्ध आहे, आपण अरिहंत आहे, आपण परमात्मा स्वरूप आहोत. हे जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा न ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी भाग्याने ऐकायला नका खायला आलायचं. हा तोंडात हात फक्त जेवताना जायला पाहिजे, बाकीच्या वेळेस तोंडाला हातच लागला नाही पाहिजे. माहिती आहे काय? नाही आजकाल नख खा, केस खा, काही खाते ते आजकालची. म्हणजे पिझ्झा काय आणि हे काय, त्याच्यात आता नख पण एक त्याच्यात हे करून घ्या. कारण कुठलं पोरग बघितलं असं करत असतं आणि ते खाऊन खातेच ते अक्षरशः. तोंडात सगळं तसं च्युइंगम सगळं देत ना, तसं ते च्युइंगम सारखं लागतं का काय कोण असतो? त्या च्युइंगम मध्ये तर काय नसतं आहे ना. तसा संसार पण च्युइंगम सारखा नाकासारखाच खरं. उगाच चागळायचा. काय त्याच्यातनं येतं? काय येतं? विपुल हा फक्त बर ती नाही. इथं आपलं ते ह्याची चर्चा नाही. इथं अजून धर्म सांगायला इथं बसा. तू आता ते पिझ्झा खाऊ घाल, व्हेज पिझ्झा, आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे सोड. आणि मस्त ती तयाशान आहे त्याच्यातली. म्हणजे तुला काय वाटलं घरी करत नाहीत का बायका? सगळं मला माहित आहे काय करतं कोण काय नाही. खायचंय म्हटल्यानंतर शोधून काय ना काय उपाय करतेच. त्यामुळे ती शाळा नाही, केटरर्सचा क्लास नाही. चर्चा काय? जरा नीट देवासारखं बसावं म्हणून म्हणलं. वही पेन घेऊन बसला तरी चालला असतं, म्हणजे मग असं होत नाही. विषय माझा बदलतो. काय चालली होती चर्चा? सई हत्ती आहे का कुत्रा आहे? बरोबर आहे.
तपासायला पाहिजे. आपल्या चालीनं आपण चालतोय का दुसऱ्यामुळं चालतोय? दुसरे मला चालवतेत का मी दुसऱ्यांना चालवतो? चालवतेचा अर्थ दुसऱ्याला चालवायचा विषय नाही, दुसरे चालत राहतील, पण मी जेव्हा जाणणारा होतो त्यावेळेस माझ्या चालीनुसार सगळे चालणार. कारण भगवंतांच्या आहे ना, भक्ती असणारे लोक त्यांच्या चालीनुसार चालू लागतात. त्यांना त्यांच्यासारखं बनायचं असतं आपोआप. ते म्हणत नाहीत देव तुम्हाला रोज येऊन माझ्या पाया पडा, मला अभिषेक करा, माझं आणि पूजन करा, असं देव तुम्हाला कधी म्हटलं येऊन? पण तुम्ही कसं काय चालताय तिथं? तसं देव चालवतेत का नाही तुम्हाला? मग कोण चालवते बघा? प्रफुल्ल कोण चालवते? देव चालवते का तू देवाला चालवतो? कोण चालवतं सांग कोणाला? देवाच्या मर्जीनं चालावं, त्यात आपली सुरक्षा. आपल्या मर्जीने धर्म चालवणारे आपण जर राहिलो तर, म्हणून म्हटलं त्यावेळेस धर्म मला शरण नसणार आहे. म्हणून दुसरी एक गोष्ट आली होती की एक गरीब ब्राह्मण कशी तरी करून त्याच्याकडे 400-500 रुपये साठले होते. मग आता त्याला एक छोटी मुलगी होती. मग त्याने विचार केला बाबा 500 रुपयात आपल्याकडे आता ही मुलगी मोठी होईल, तिचं लग्न करावं लागेल. तर मग म्हटलं हे ठेवू आपण गावात एक सावकार काय सावकार कोण नाही तर कुशलबाई सावकार आहे का नाही? सावकारी चालू आहे का? किती टक्क्यांनी चालू आहे? रक्त पिणारे आपण राव. म्हणून तेव्हा कुठं यांनी म्हटलं तर का नाही, राजचंदजी मी रक्त पित नाही, त्या एका शेडजीने त्याच्याकडनं घेतलेले पैसे आणि ते कमी जास्त दर झालता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी रक्त पिणारा नाही म्हणून. चांगलं आहे ते, वाचण्यासारखं आहे. पण आपण सगळेजण रक्त म्हणजे दास होणार आपण. म्हणजे समोरच्याचं रक्त म्हणजे आपल्याला काय नाही, सगळं किती जास्तीत जास्त फायदा होईल हे बघायचं. आपल्याला अति फायदा होतोय म्हणून आपण ते सोडायला तयार नाही. जागा घेतली तुम्ही असं समजा, एक जागा घेतली आणि मग काय एकाला पाहिजे ती जागा, काय साधर्मीला एखाद्या जागा पाहिजे पाहुणे समजून जा. मग आपण केवढ्याला घेतली, त्याची परिस्थिती काय, त्याला किती गरज आहे ते पाहून आपण म्हणतो ठीक आहे चल तुला देऊन टाक, असं म्हणून ती जागा कमी किमतीत देणार का? जागेवाले आज आले नाहीत, कोण प्रॉब्लेम आलाय. पण आहे की आपला साहस आहे का जागा तर देणार का? स्वस्तात जागा देणार का? जसं आहे मनीषा नाही तिथं इथं जागा आहे का नाही तुझी? आहे ना. मग केवढ्याला घेतली ना आता केवढ्याला देणार असा जर प्रश्न आला, माझा काय संबंध नाही आहे ना. हा झटकून वगळं, पण तू घरात आहे, तुझा अजून तो परिग्रहाचा ममत्व सोडलेलं नाही, त्याचा अनुरोध घेतला नाही, परिग्रह परिमान केलं नाही की माझी काय जागा नाही, त्यामुळे त्याच्या निमित्तात होणारा आश्रय तुला होतोय, तुझ्या लक्षात येईना, त्याचं पाप तुला बांधलं जाते. मग सोडून दे ममत्व, माझा त्या जागेशी कोणाशी कसला संबंध नाही, माझा परिग्रह एवढाच आहे, याच्यापेक्षा माझा काही परिग्रह नाही, ही एवढी मी राहते ती जागा माझी, बाकी कोणती जागा माझी नाही. जर असं नाही की याला असला तर नुसतं असं करून नाही चालत, तसं परिग्रह परिमान केलं तर त्या जागेचा अडचण येणार नाही तुला. तिथं ती केवढ्याला आली केवढ्याला गेली त्याचा तुला किंचित सुद्धा पाप लागणार नाही. तुला माहित नाही तू त्या जागेसाठी महाव्रती अशी. इतकं त्या अनुव्रताचं महत्व सांगितलं परिग्रह परिमान. मग आपण दुकानात बसल्यानंतर बघितलं तर आपण करतो काय, शोषून जेवढा जास्त नफा, म्हणून तर आपण काय करतो, ती जी मंदी करता का नाही शरद का तुम्ही, आपल्याला कळलंय आता मंदी आली ना घ्या साठवून, ती जी झाली मग आता मी आता स्वस्तात घेतले काय करायचं. आपल्याला अजून ते कळलंच नाही. टोप्या विकताना त्या टोटर मलजींनी ₹1.5 ₹1.25 फायदा झाला, त्याच्यानंतर विकायचं बंद, दुकान बंद, धर्मसाधना सुरू. बरोबर, धर्मरक्षण चालू झालं. बरोबर, हे ₹1.5 मिळाला तो पण धर्मरक्षणासाठीच त्यांनी मिळाला होता. बरोबर आहे का? आम्ही कशासाठी मिळवतोय आपल्याला माहिती नाही. आपल्याला तुम्हाला सुद्धा माहिती नाही तुम्ही कशासाठी मिळवताय. फक्त तुम्हाला मिळवायची एवढीच बुद्धी आहे, बाकी काय बुद्धी नाही आहे, पुढचा विचारच नाही आहे, फक्त मिळवायचंय. हे आपण बघितलं. टोटल काय सांगितलं, ₹1.5 ₹1.25 का असेल मिळाला, विषय संपला. राजाने सांगितलं नाही असं कसं होतंय, जास्त सगळ्यांनी उद्या टोप्या घालून यायच्या दरबारात. झाले यांना ₹1.25 मिळाला, ₹1.5 मिळाला, दुकान बंद करायला लागले आहे ना. मग लोक आले तिथे गर्दी, म्हटले तुम्ही जर आम्हाला टोपी दिली नाही तर उद्या राजा आम्हाला शिक्षा देईल. काय करून पण तुम्हाला टोपी द्यावं लागेल.
मग आता टोलरमलजीचा तर नियम ₹1.5 मिळवलेला होता, आता काय करायचं? सस्ती आहे ना, नाही दिलं तर माणसं मरतील, राजा मारल, आणि दिलं तर यांचा नियम मोडतोय, काय करायचं मग आता? उत्तर माहिती आहे तुम्हाला? आहे का? तिला अजून माहिती नाही तर माहिती आहे तुला उत्तर? त्यांनी सगळ्याचे जीव पण वाचवले आणि आपला नियम पण मोडला नाही. काय केलं? टोप्या दिल्या आपण, जेवढ्याला आल्या तेवढ्याला दिल्या, त्याच्यात काय म्हणजे 4 आणे 8 आणे काय नफा असेल तो सुद्धा मिळवलेला नाही. कुठं टोलरमलजी, कुठं काय त्यांना ₹1.5 वर बुद्धी नाही, कळते का? आणि मला असं वाटतं की आता गिऱ्हाईक सुटलं ते हापापल्यासारखं करतोय. काय चाललंय? कुत्र त्याचं पळून पळून दमल्यानंतर हापापतं का नाही जीभ बाहेर काढून, त्या टाईपमध्ये त्याच्या पाठीमागं आम्ही. झाली तेजी, झाली मंदी होती, मंदीत माल घेतलाय, तेजी झाली. आला एक गरीब मनुष्य, तेवढ्याला त्याला डबा, केवढ्याला घेतला होता? केवढ्याला? मंदीचं सांग, तेजीचं बरं. तेजी केवढ्याला झाली ती सांग. दिवाळीला का झाले ना? सण चालू आता भरून ठेवला असेल आता 1500 ते 25 न माल 2-4 गोडाऊन भरून ठेवले असतील. आणि परत रेट वाढले 1800, 2000, 2200. केवढ्या लिखणार? केवढ्या लिखणार स्वप्नील भाई? हा म्हणजे 2100 वगैरे. परत गोव्याला कोण जाणार जर 2100ला नाही ऐकल्यावर? गोव्याला जाण्यासाठी ते 2100ला ऐकावंच लागतं आणि तिथला खर्च कुठनं काढायचा? म्हणजे विषय भोगासाठी हे मिळवायचं, म्हणजे ते मिळवताना पाप, भोगताना पाप, उदयाला आलं पाप, तिथं भोगताना परत संक्लेश, भयंकर बेकार परिस्थिती. पण कळणार नाही मिलनभूनी गोष्ट का नाही? कसंही कुणीही काही सांगू दे, माझं नाही तसं, एवढंच मला म्हणायचं. माझं तसं नाही, ही आपली म्हणजे तयारी. चर्चा काय सांगतो तू सांगा बरं? मी सांगतो, सोडतो तुम्हाला, म्हणून म्हटलं इथं नसतेच. आणि परिस्थिती चालवते का परिस्थितीला चालवायचं? दुकान चालवते का दुकानाला आपण चालवणार? किती वाजले? घड्याळाकडे बघते मोहनभाई. हा एक पोरगा तर तिथंच ठेवलाय तुम्ही, ते तिथंच शेवट होणार. तिथं कुठे येतो? शास्त्राला येत नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही किती किती भयंकर परिस्थिती आहात तुम्हाला माहिती नाही. कारण जेव्हा पोरगा शास्त्राला येत नाही, तुम्हाला नमोकार मंत्र मरताना कोण सांगणार, सेवा कोण करणार, कोण करत नाही. जेव्हा तुम्हाला जीव म्हणून पाहिलं जात नाही, तुम्हाला एक अफेक्शन निर्माण नाही होत. पैशाच्या नादी लावलेल्या लोकांना पोरं कधीही नमोकार मंत्र ऐकवणार नाहीत. लिहून घ्या माझ्याकडे. पैसे मिळव, पैसे मिळव, साहस, पैसे मिळव. तरण दुकानात ये, चल गिऱ्हाईक आहे, पैसे मिळवा, पैसे मिळवा. तुम्ही सुट्टी नाही. काय सांगत होतो गोष्ट? गरीब ब्राह्मणाच्या हातीत चाल गेलेला का? त्याच्यानंतर गरीब ब्राह्मणाची सांगत होतो गोष्ट. सावकाराकडे, त्या गावात सावकार होता, त्याच्यावर नाही सगळा विषय निघाला. सावकारी करणारे अशी बुद्धीत, आणि सावकारी कोण करत नाही? जास्तीत जास्त फायदा सगळ्याला पाहिजे. रुपयाची गोष्ट जर 1000 रुपयाला विकली तर तुम्ही म्हणणार का मला रुपयाला आले, मी 1000ला कसा विकू? मन तुमचं असं भीती तर वाटेल का तुम्हाला? आनंद होईल का नाही? रौद्र का हे 900 1000 म्हणजे 999 रुपये मला मिळाले, बरोबर आहे ना? 1 रुपयाची 1000ला विकल्यावर 999 रुपये मला मिळाले. याचा है ना परिग्रहानंदी, त्याला रौद्र ध्यान म्हणतात. त्याचाच आनंद घ्या. जाऊ दे, गोष्ट अशी होती. म्हणजे मोठ्यांच्या सानिध्यात, धर्माच्या सानिध्यात राहिल्यानंतर लाभ कसा होतो हे सांगायचं होतं. तिथं तो ब्राह्मण काय झाला, त्या सावकाराकडे गेला. सावकाराचा म्हणजे फेमस होता. म्हणले राहू दे तुमच्याकडे माझे 500 रुपये, माझी मुलगी अजून लहान आहे, मोठं झाल्यानंतर मग मी तुम्हाला म्हणजे परत येईन. तर ठीक आहे म्हटलं. झालं, वर्ष गेले, 10 वर्ष गेली, मुलगी मोठी झाली आहे ना. मग लग्नाचे दिवस आले, पैसे पाहिजे, गरज पडली. ब्राह्मण गेला त्या सावकाराकडे, पैसे मागितले. म्हटले माझे तेवढे. कोण तू? काय कोण तू? ओळखायला तयार नाही. अहो मी तुमच्याकडे पैसे. कसले पैसे? कसं असं? कोण तू? कसले पैसे? काय काय नाही म्हटले. ओळखणं उगं माझ्या मागे लागून म्हणतो. ब्राह्मणाला एकतर एवढीच कशी तरी साठलेली मुलीच्यासाठी तिथं ठेवलेली. आभाळ कोसळल्यासारखं झालं ब्राह्मणाला.
आता काय करायचं, आता काय करायचं, टेन्शन मध्ये प्रदीप काका आलाय काय टेन्शन मध्ये नाही. आता बहिणीला द्यावं लागेल ना काहीतरी राखी बांधल्यावर, सगळे भाऊ टेन्शन मध्ये. आज कॅडबरीच आपलं द्यायचं पॅक सांगतो का, मिठा कुछ मिठा हो जाय, एवढंच विषय संपून टाकायचा. काय नाही, काय नाही. जिथं तुम्हाला मंदिराचं काय करायची इच्छा नाही तर तुम्ही काय करणार आहे कुणाच. माझं रक्षक जर मला मंदिर वाटत असेल तर त्या मंदिराचं आपण रक्षा करायला पाहिजे. धर्म रक्षित रक्षती रक्षित काय नाही. म्हणून म्हटलं ना, नुसतं नावाला सगळं. बघा किती मोठ्या लोकांचा फायदा कसा होतो गिरीश. काय म्हणजे असं माझ्या मनात शल्य राहिले ती लक्षात राहू दे. तुम्हाला माहित आहे काय शल्य गेलो गेलो ना शल्यसहित, तुमचं काय खरं नाही एवढं लक्षात राहू दे ट्रस्टींचं. असं मग पुढं काय झालं, मग ते नाही म्हटल्यानंतर ब्राह्मणाला टेन्शन चिंता, आता काय करायचं कसं करायचं. मग म्हटले चला राजाकडे जाऊ, राजाला तक्रार करू. मग राजाकडे गेला. मग राजाला म्हटलं असं असं झालं. राजा म्हटले तू काय पुरावा तुझ्याकडे लिखापडी काय, काय नाही म्हटले. म्हणजे विश्वासानं ठेवले होते त्यामुळे तिथं काय लिहून घेतलं नव्हतं का माझे 500 रुपये मायात म्हणजे तुझे त्याच्याकडे आहेत असं काय लिहून नाही, काय नाही, कोण साक्षीदार नाही, काय नव्हतं. असं विश्वासानं मी तुमच्याजवळ धर्म ठेवला होता असं आपल्याला म्हणते स्वप्नील माहिती आहे का. महाराज अम्मा आपलं आपलं काय सिस्टेम त्या सावकारासारखं बरोबर, सगळं आतमध्ये घालून टाकायचं. काय सुभाष बाबू, सगळं आपल्यालाच, आपल्याला म्हणजे बँकेत व्याज वाढवायला, एवढंच आहे त्याचा उद्देश. मग पुढे झालं काय, झालं काय, राजाला आता आता पंचायत आली ना, सुरभी काकी तुमची सुरक्षा हवी असेल तर डॉक्टर पदर घ्या असं मला म्हणायचं होतं. तर आता पुरावा नाही म्हटल्यानंतर न्याय कसा द्यायचा, म्हणजे कसं सिद्ध करणार किती वेळ. सावकाराने याचे पैसे बुडवले आणि ब्राह्मण कशावर खोटं सांगत नाही. तुम्ही आम्ही लगेच मान्य केलं की हो ब्राह्मण म्हणतोय पैसे आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्याला वाटायला लागले, कारण आधी सांगितलं ना ठेवले होते म्हणून. पण आता ज्याला माहिती नाही ही गोष्ट त्याच्या मनात काय विचार आहे ना, कशावर नाही खोटं सांगत नाही. तसा तुमचा प्रश्न आहे ही सांगते शास्त्र म्हणजे कशावर खोटं सांगत नाही आहे ना. म्हणजे असा आत्म्यात सुख असतं, आत्मा आपली रक्षा करतो, पंचपरमेष्ठी आपली रक्षा करतो, हे तुम्हाला खोटं कशावर ना म्हणजे अशी तुमची शंका असावी बहुतेक आहे ना. म्हणजे खोटं सांगते ते सगळं इथं शास्त्रात जे काय असतं ते शास्त्रगुरु हेच शरण आहेत म्हणून पटतं का तुम्हाला. तुमच्याकडे पुरावा काय आहे असा उलटा आम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यावेळेस मग पुरावा काय नाही असं जर म्हटलं मग आता काय करायचं, आता काय करायचं, कसे पैसे परत द्यायचे. त्याने तर दिले होते एवढं खरं, पण पुरावा काय नाही. मग आता शिडजीला कोणत्या भापेश्वर जाऊन म्हणायचं गेले पैसे तू दे माघारी म्हणून, का पदरची द्यायचे नाही द्यायचे ना. मग काय करायचं असा प्रश्न आल्यावर काय झालं, म्हटले ठीक आहे बघू, म्हटले प्रयोग करून बघू. म्हटले उद्या मी ज्यावेळेस नगर फेरीला निघणार आहे त्यावेळेस तू म्हटले त्या लालाजी, सावकाराचं नाव लालाजी, लालाजी आहे तर लालाजीच्या दुकानाच्या समोर उभा राहून. बरं झालं, राजा निघाला रस्त्याने. मग काय लोक त्याचे सत्कार वगैरे सगळे, कोणी हार घालतंय, कोणी काय पुरस्कार देतंय, राजाच्या कोण पाया पडतंय, सगळे असं. आता ते राजाचं वैभव, राजा एवढा मोठा म्हटल्यानंतर सगळे करता करता राजा त्या है ना त्या लालाजीच्या दुकानसमोर आला. तिथं ते ब्राह्मण उभारलेले. मग राजा तिथनं उतरला खाली आपल्या रथातनं आणि त्या ब्राह्मणाच्या पाया पडला. म्हटलं तुम्ही इथं माझे गुरुन तुम्ही इथं खाली उभारलाय काय, म्हटले तुम्हाला कुठं जायचंय काय, चला म्हटले माझ्याबरोबर रथात. मग लालाजीने बघितलं, लालाजीने पण राजाचा सत्कार पुरस्कार केला, सगळं झालं. आणि राजाने काय केलं, त्या ब्राह्मणाला रथात बसून लांब पुढे गेले
गेल्यानंतर पुढे गेल्यावर म्हटले उतरा. मी माझं काम केलं म्हटले. आता तुम्ही सांगता का गोष्ट? हा, मला इको ऐकू येते, बाकी काय नाही. मग मी तुम्हाला कालच म्हटलं होतं तुम्ही शास्त्र सांगा, तरी सुद्धा शांत बसायचं नाही. मग सांगते समोरच्याचा मूड का घालवत आहे? बरं काय गोष्ट सांगतोय का? म्हणजे तुम्हाला मी संधी देतो. मी म्हटलं बरं का, तुमचं आवडतं, सगळ्याला आवडतं का नाही? बिजू काकीचं हो म्हणा. ते बघा, तरच बाल्कनीतल्या गप्पा चालूच. म्हणजे आत्ता म्हटलं बोलत नाही, परत शेजारी काय म्हटलं आता तुम्ही त्यांना? आणि काय म्हटले होते? बसायचंच नाही. म्हणजे ती एक गोष्ट वाचली अजून एक आहे ना, सांग का ती गोष्ट? पाहून दिली ना, तेव्हा बघितलं घड्याळाकडे. चालवायला लागलं, दुकान चालवायला सुरू झाले तुम्हाला सगळ्यांचं आहे ना, चालू झाले सगळ्यांचं. आता दुकान तिथनं वरडायला लागलं, कुठे बसलाय, चला चला उठा आहे ना. असे आवाज तुम्हाला त्या राजाला जसं आवाज यायला लागले होते का नाही शत्रूचे, तसं तुम्हाला बहुतेक तिथनं गिरायका, ओ शिडजी असे आवाज बहुतेक कानात तुमच्या यंत्र बसवले का काय कोणा ठेव केव्हा येत आहे असं होतंय का? मग घटना काय? मग राजाने त्याला उतरवलं. त्याला काय म्हणले? माझं मी काम केलं, आता बाकी तुझं नशीब. काय झालं असेल मग? बरोबर. मग त्या शेठजीने लालाजीने विचार केला की हे तो राजाचा गुरु आणि आपल्याला त्यांनी पैसे दिले होते, आपल्याला माहिती आहे ना. आणि जर आता ही गोष्ट त्याच्यापर्यंत गेली तर माझं काय खरं नाही. त्यांनी सगळी त्याची वही काढली, सगळं कुठलं केव्हा काय दिलं होतं. 10 वर्षापूर्वी 500 रुपये दिले होते त्यांनी, सगळं व्याज सहित काढलं की त्याचे आता 12,000 रुपये झाले होते. 10 वर्षांनी 500चे 12,000 झाले होते. आणि परत म्हटला त्याच्या मुलीचं लग्न आहे, माझ्यातर्फे 1,000 रुपये टाकतो. आणि त्याला त्या ब्राह्मणाकडे 13,000 रुपये दिले. म्हटले राहू दे, म्हटले व्याजासहित तुझे पैसे आहेत म्हटले, ते माझं चुकून म्हटले ती वही सापडली म्हटले, मला काय हुडकत होतो ते सगळे 13,000 घे. बघतो आता माझ्याकडे किती येतात आता शास्त्र सुटल्यावर. तर मला कळलं विनोद आहे नाही, विनोद होता. म्हणजे मी जे म्हटलं शेवटी झाल्यानंतर तो विनोद होता. आणि ते तुम्हाला 13,000 मिळाले, त्या ब्राह्मणाला तुम्हाला आनंद झाला का नाही? परत ज्याचे त्याचे पैसे ज्याला त्याला मिळाले. तसं धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माला मिळालं पाहिजे का नको? बघतो आता बायकांकडनं काय येतं शास्त्र सुटल्यावर. म्हटलं तर तुम्ही सोनं देताय का बघतो 50 लाखाचं. ही चेष्टा आहे, ही चेष्टा आहे. बरोबर आहे, याला म्हणायची चेष्टा. तुम्हाला असं वाटतं ही चेष्टा झालेली. आणि मग चेष्टेत जर धर्म करणार असेल, पण चेष्टा म्हणजे चेष्टा केल्यानंतर त्याला खरं म्हणायचं असतं का? नाही, त्याला मनावर घ्यायचं नसतं, त्याचं नाव चेष्टा. बरोबर. आणि ही झाली धर्माची चेष्टा. आपण ऐकतोय सगळं, म्हणतोय बरोबर आहे, चांगलं आहे, असंच आहे ना. पण धर्माची रक्षा करायचं आलं, कारण जो माझं रक्षण करतोय त्याची रक्षा करायचं, कारण दोघांकडनं आहे तो संबंध, परस्पर उपग्रह आहे तो. रक्षण करणार धर्माचं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे. म्हणून मला आज वाटलं होतं की आज दोरे आणावे, सगळ्याच्या हातात बांधावं व धर्माची रक्षा करा म्हणून. आता धर्माची रक्षा करायची का धर्म आपली रक्षा करणार? धर्माकडून राखी बांधून घ्यायची का धर्माला राखी बांधायची? प्रश्न असा आहे. मला काय नको बाबा आहे ना. नाही, गायातलं दिलं तर भागल मला. काय म्हणू दे, काय त्यांनी काय त्याचे भाव व्यक्त केले, निदान बाकीच्यांना लाज तर वाटेल काहीतरी. त्यांनी आपलं सांगितलं म्हणून लगेच त्याला असं काय करायचंय का सगळंच ते म्हणायचं होतं तुम्हाला, असं मला वाटलं. हे असं काय रे विपुल, आता 2 तोळे म्हणतात का, सगळंच देऊन टाका असं म्हणायचं होतं बाईला. किलोभर आपलं देऊन टाकायचं त्यांचं म्हणणं होतं. आज गप झाला आहे ना. मला माहित आहे कोणाची किती झेप, सरड्याची झेप किंवा त्या बिलकुळीची झेप कुठपर्यंत आहे. भले समुद्र आहे आमच्याकडं आहे ना, समुद्र आहे. पण आम्ही जेव्हा धर्माच्या दानाच्या बाबतीत आम्ही बिडूक होतो त्या आरातला, म्हटलं एवढं ह्याच्यापेक्षा जास्त काय असतं आहे ना. समुद्र केवढा एवढाच असतो, हे जास्त आम्हाला समुद्र माहिती नसतो जेव्हा आडात जातो आपण, जेव्हा वेळ येते धर्माची. प्रॉब्लेम हा. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी त्या विष्णुकुमार मुनी राजांनी केवढा मोठा त्या ठिकाणी तपस्येचा त्याग करून त्या अभयदानाच्या निमित्तात 700 मुनींची रक्षा केली. आपलं पद सोडून, लाज वाटली पाहिजे आपल्याला. त्यांनी काय केलं म्हणजे ते 6व्या-7व्या गुणस्थानवरती तद्भव मोक्षगामी जीव, विक्रियावृद्धिधारी, किती परिणामाची विशुद्धी, ही सगळी विशुद्धी सोडली त्यांनी एकापेक्षित. एवढी चांगली विशुद्धी सोडली, दीक्षा छेद करून आली तिथं ब्राह्मणाचा वेळ धारण करून.
आणि त्या 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 700 मुनींची रक्षा केली. परिवर्तन त्या चौघांचं, त्यांना काय त्यांनी उचलून पण नेऊ शकले असते की त्या 700 मुनींना, पण दोन्ही गोष्टी केल्या त्यांनी. त्या बळीराजाचं पण परिवर्तन झालं त्याच्या निमित्तात, रक्षेचा पण धडा दिलेला आहे त्याच्यामध्ये. या अनेक गोष्टी जर शिकायच्या म्हटलं तर मला शिकायला मिळतील. वात्सल्य आदी अंग आहे, वात्सल्य आहे, प्रभावना आहे, या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. खरं तर विचार करायचा झाला पण आपण रक्षाबंधन म्हणजे एकमेक फक्त बहीण भावाला आज राखी बांधणार आहे, याच्यावेळी जास्त मला याच्या पुढचा ऍक्च्युली कर्नाटकमध्ये हा सण आम्ही एकदा होतो तिथं. भास्कर काय आहे ना, तेवढं सांगा बरं, तेवढं सांगा. आम्ही कर्नाटकमध्ये श्रेवणबेळगोळा गेलतो, तिथं आळंदकरजी शिकवायला होते, माझ्या राहत होते तिथं. भट्टारकाची चर्चा चालायची, योगायोगानं राखी पौर्णिमेचा दिवस होता आहे ना. 15-20 दिवस आम्ही असं जाऊन 15-20 दिवस जाऊन आम्ही तिथं राहिलो होतो. आणि त्या रक्षाबंधनाचा त्यांनी तिथं त्यांच्या युनिव्हर्सिटी गावाच्या बाहेर आहे तिथं कार्यक्रम ठेवला आहे ना. मग आम्ही सगळे बसलो होतो. मग त्यावेळेस तिथं त्यांनी प्रवचन वगैरे केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी त्या ठिकाणी जानवं जे ब्राह्मणाकडे प्रसिद्ध आहे ते जानवं, आणि अजून पण आज काही त्यागी असे की जानवं असेल तर आहार घेतात. मग ते जानवं घातलं म्हणजे ते रक्षासूत्र, आणि त्या रक्षासूत्राला त्यांनी ते ज्यावेळेस घातलं जातं त्यावेळेस एक मंत्र म्हटला जातो. त्या मंत्रामध्ये अक्षर काय आहेत मला आठवत नाही, पण त्या मंत्रामध्ये हा अर्थ होता की रत्नत्रय रूपी सूत्राचा आहे ना, ते बंधन त्या ठिकाणी सांगितलं होतं. आता त्याच्यातला अर्थ होता हे रत्नत्रय रूपी सूत्र. जेव्हा आमच्या त्या जानवर म्हणजे त्याला पण 3च असतील, त्या जानव्याला पण दोऱ्या, म्हणजे ते सम्यक रचन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, म्हणजे रत्नत्रयाने माझी रक्षा आहे ही गोष्ट या आजच्या दिवशी. आणि तीच त्या ठिकाणी वात्सल्य अंगांतर्गत म्हणजे रक्षाबंधनवर हे आज आहे. केवळ भाऊ बहिणीचा पर्व नाही, हा तर सगळ्या साधर्मी वात्सल्याचा पर्व आहे. म्हणजे कुणी भावाने भावाला नाही तर बहिणीने भावाला नाही, तर कुणी जे काय ते साधर्मी आहेत त्या प्रत्येक, कारण सगळे जीव तसे बघितलं तर साधर्मी, कारण अभयदानाचा दिवस आहे आज. सगळ्या जीवाला मी रक्षा, ही भावना आज जर उत्तम असेल तर उत्तम फळ मला मिळेल. कोणत्या जीवाला माझ्याकडून आज दुःख देणार होणार नाही असं मी त्या ठिकाणी कार्य करेन. ही आहे रक्षाबंधनाची भावना असली पाहिजे, तर माझा रक्षाबंधन पर्व साजरा झाला. ओम नमः. गो प्रभू मी आत्मस्वभावाला स्वानुभव प्रत्यक्षाने जाणून आपली रक्षा करा. रत्नत्रय रूपी सूत्राचे बंध आत्म्याला घाला. हा ध्रुव शुद्ध आत्माच मला शरण आहे. या विश्वामध्ये अन्य कोणीही आश्रय घेण्या योग्य नाहीच. परमात्म स्वरूपो
विसर्जित.